नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय आयडा बॅरेटो लिखित तांबड्या आजीचे सारवलेले अंगण ही कादंबरी आणि आज भाग 10वा. त्यावेळी तांबड्या आजीला लताच्या वेळी दिवस भरत आले होते आणि आजी भराभरा घरातली कामं उरकण्यात दंग होऊन गेली होती. एका रात्री लताचा जन्म झाला. त्यावेळी थंडीचे आणि चांदण्या रात्रीचे दिवस होते. तांबडी आजी ओली बाळंतीण होती म्हणून रात्री ती खिडकीजवळ लताला घेऊन झोपायची. तिला तिच्या खिडकीतून बाहेरचं अंगण आणि फाटक स्पष्ट दिसत होतं. आजोबा लहानग्या शकूला घेऊन दुसऱ्या पलंगावर झोपायचे. त्यावेळी तुकाच्या एकाला सुद्धा रूपा झालेली होती. त्या रात्री तांबड्या आजीला अचानक जाग आली आणि तिला उगाचच अस्वस्थ वाटायला लागलं होतं. आपल्याला कशाने जाग आली हेच मुळी आजीला उमजेना. तिने उठून बसत आजोबांकडे बघितलं तर ते गाढ झोपलेले होते. तसं आजीने अंगणात बघितलं आणि ती अक्षरशः थरथरली. त्या पिठासारख्या पडलेल्या चांदण्यात आजीने बघितलं शेणी आणि तानी एकमेकींचा हात धरून रस्त्यावरून तिच्याच घराकडे बोलत बोलत येत होत्या. त्या दोघींच्या अंगावर तिचीच लुगडी होती. तांबडी आजी हलकेच भीतीनं थरथरत उठली आणि आजोबांकडे जाऊन तिने त्यांना हलवून उठवलं. तोपर्यंत शेणी आणि ताणी तिच्या बंद फाटकातनं आत येऊन तिच्या दिवाणखान्याचा दरवाजा ठोठवत तांबडे तांबडे करत तिला बोलवत होत्या. आजोबा गडबडून उठले आणि क्षणार्धात त्यांच्या लक्षात सगळा प्रकार आला. त्यांनी लगेच साप मारायची काठी घेतली आणि ते धावत दिवाणखान्यात गेले आणि दिवाणखान्याच्या दारावर ती धाड 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 करत मारत शेणी आणि तानीला आरव्याच्या शिव्या द्यायला लागले. तांबडी आजी सुद्धा त्या दोघींना शिव्या घालायला लागली आणि शेणी आणि तानीचा खो खो हसण्याचा आवाज आजोबा आजींना ऐकू आला. नंतर ते हसणं हळूहळू मंद झालं, नाहीसं झालं आणि मग सगळीकडे शांत शांत झालं. त्यानंतर शेणीने आणि तानीने आजीला कधी त्रास दिला नाही. पण कधी रावसाची आमटी चुलीवर शिजली की ती वाडगाभर कमी होत असे. त्यावेळी आजीच्या पलंगाखालची भरलेली दारूची बाटली बरोबर अर्धी रिकामी होत असे. तांबडी आजी मग त्या दिवशी रावणावर रागवायची, म्हणायची, मेल्या रावणा, नेहमी तुला सांगते माझघरात लक्ष ठेव, तरी तुझंच लक्ष चुकवून शेणी आणि तानी जेवून गेल्या की रे. आता मेल्या तू मर, तुला जेवण मिळणार नाही. आणि मग तांबडी आजी खरोखर त्या दिवशी लंकापतीला वाढत नसे. पुढे ह्या उपवासामुळे आजीचा रावण जागृत राहायला लागला आणि नंतर कधी आजीच्या आमटीच्या मडक्यातनं आमटी कमी झाली नाही किंवा आजीची दारूची बाटली कधी अर्धी झाली नाही. या सगळ्या घटनांची आठवण आजीला त्यावेळी आली. तिला वाटलं आता हे असे माळावर आलेत, ते आता तानी आणि शेणीसारखे खाली तर येणार नाहीत ना. परंतु चांगले आजोबा कधी खाली आले नाहीत. ते आपले त्या अंधाऱ्या माळावर राहायला लागले. तरीसुद्धा कधी रात्री तांबड्या आजीला तिच्या सगळ्या शरीरावर आजोबांचा भार जाणवायचा. त्यावेळी ती रडत हळूच पुटपुटायची की साहेबा, आता तरी सगळ्या वासना सोड, मोकळा हो. कधी आजीला त्यांचं पातळ अस्तित्व फार अस्वस्थ करत असे. पण पुढे पुढे आजोबांचा हा तिला होणारा भास कमी कमी होत गेला आणि एक दिवस संपूर्ण नाहीसा झाला. परंतु तांबड्या आजीच्या माळावर नेहमी हालचाली होत राहिल्या तरी त्या हालचाली आता खाली येत नसत. वास्तविक तांबड्या आजीचं आपल्या नवऱ्यावर विलक्षण प्रेम होतं. त्यांनी तिला सगळ्या प्रकारचं सुखी जीवन दिलं होतं. त्यांच्या या अशा अचानक जाण्यानं तिला जगणं नको झालं होतं. फक्त आपल्या लहान 7 पोरांकडे बघून ती कशी तरी तग धरून उभी होती. आजीला या कठीण प्रसंगी तिच्या आईचं बोलणं नेहमी आठवायचं. तिची आई नेहमी म्हणायची की घराची वास्तू नेहमी नीट देवळाकडे तोंड करून बांधावी. भरलेल्या घरात कधी अशुभ बोलू नये किंवा अशुभ वागू नये किंवा अशुभ असं घरात काही आणू नये. विशेषतः गिधाड कावळा घरात कधी येऊ देऊ नये. गिधाड मेलेल्या प्राण्याचा मांस खातो तर कावळा पिंडाचं जेवण जेवतो, म्हणजे दोघेही अशुभ. आणि आजीला तिच्या घरात आलेला तो गिधाड आठवायचा.
तो गिधाड आला आणि आपल्या मारुत्याला घेऊन गेला असं तिला वाटायचं. काय झालं होतं, आजोबांच्या मृत्यूच्या 1 महिनाभर आधी तांबड्या आजीच्या खावल्या विहिरीत एक गिधाडाचं पिल्लू पडलं होतं. त्याच्या पंखाला कसली तरी जखम झाली होती. आता कुमठ्यात कोणाच्याही भरलेल्या घराच्या अंगणात सुद्धा गिधाडाचं येणं अशुभ मानलं जातं आणि तांबड्या आजीच्या तर विहिरीतच ते पडलं होतं. तांबड्या आजीनी कसल्याही अशुभावर विश्वास न ठेवता त्या गिधाडाला बालडी घालून वर काढलं आणि खोलीत ठेवून त्याच्या दुखावलेल्या पंखाच्या जखमेवर मलमपट्टी केली आणि रोज त्याला मासळी बाजारातून मासळी आणून खायला घातली. त्यावेळी आजोबांनी तांबड्या आजीला खूप सांगितलं की, तांबडे, अगं गिधाड हा काही पाळीव पक्षी नाही आहे, अशुभ पक्षी येतो, त्याला सोडून दे. पण आजीनी त्याची जखम बरी झाल्यानंतर सुद्धा त्याला घरात ठेवलं होतं आणि नंतर एक दिवस ते पिल्लू स्वतःहून अंगणातनं उडून गेलं होतं. ते उडून गेलं ते तांबड्या आजीचं सगळं सुख घेऊन. त्यानंतर तांबडी आजी कधी अंगणात बसलेली असताना तिला अनेकदा त्या गिधाडाची सावली अंगणात हलताना दिसत असे. त्या अशुभ मांसभक्षक प्राण्यानं खरंच लगेच आजोबांना खाल्लं होतं, तांबड्या आजीच्या पोरांना गिळलं होतं आणि नेहमी तो आजीवर आपली सावली टाकून आकाशात उडत राहिला होता. श्री रामकृष्णांनी म्हटलंय की, गिधाड उंच भराऱ्या मारते, पण डोळे असतात मेलेल्या ढोराकडे. तांबड्या आजीच्या भरल्या संसाराला त्या गिधाडाची नजर लागली होती आणि 1 महिन्यात आजोबा गेले होते. माझे आजोबा असे अचानक गेले आणि तांबड्या आजीचे खरे हाल सुरू झाले. तसे आजोबांच्या पोस्टातल्या नोकरीचे थोडे पैसे आले होते. ते आजीने पानग्या पोस्टमास्टर बरोबर जाऊन अंगठा उठवून घेतले आणि आपल्या पत्र्याच्या पेटीच्या तळाशी ठेवून दिले. नंतर ती दिवसभर झाडाला टेकून विचार करत बसली होती. तांबड्या आजीसमोर अनेक प्रश्नचिन्ह होती. अजून तिच्या 7 मुलांची शिक्षणं व्हायची होती, त्यांना वाढवायचं होतं, तिच्या 5 मुलींची लग्न करायची होती आणि हे सगळं आपल्या साहेबाशिवाय करणं किती कठीण आहे हे तांबड्या आजीला नव्यानं पुन्हा एकदा जाणवलेलं होतं. तिला जास्त करून आपल्या 5 पोरींच्या लग्नाची चिंता पडली होती. मुली भराभरा मोठ्या होतात हे आजीला ठाऊक होतं. आता तिची शकू 14 वर्षाची म्हणजे लग्नाच्या वयाची झालीच होती. लताला 13वं लागलं होतं आणि तिच्या खालोखाल बाकीची. तांबडी आजी अशी एकदा झाडाला टेकून विचार करत बसली होती आणि तिची सगळी पिलावळ तिच्या भोवती गोळका करून तिच्याकडे बघत राहिलेली होती. आपल्या चिमण्यांची ती कोमेजलेली तोंड बघून आजी नंतर कसल्या तरी निर्धारानं उठली. तिने ठरवलं, आता आपल्या ह्या संसाराचा गाडा आपल्या पोरांच्या मदतीनं आपण ओढायचा. उठलेल्या तांबड्या आजीनं एकाच्या घराकडे बघितलं. तुका गेल्यावर 1 वर्षानं बाटी गेला होता आणि त्यावेळी अवघ्या 12 वर्षाच्या रूपानं आपल्या नाजूक खांद्यावर आपल्या घराचं ओझं पेललं होतं. आजीच्या दूरच्या आधारावरती हिमतीने आपल्या आईला सांभाळून जगत होती आणि तिच्या मागे तर 14 हात मदतीला होते. माझ्या तांबड्या आजीचा देवावर पूर्ण विश्वास होता. जो जन्माला घालतो तो संकटकाळी सांभाळतो हे तिला ठाऊक होतं. तांबडी आजी उठली. सगळ्यात आधी फळाची शिडी आणली. ती स्वतः माळ्यावर चढली. तिने तिथे नीट बघितलं तर तिथे चटई अंथरून ठेवली होती, पण आजोबांचा भास तिथे कुठेही नव्हता. आजीने नंतर झटपट तिथे एका डब्यात ठेवलेला आजोबांचा मासळी पकडायचा गळ, नायलॉनची दोरी, ती लांब काठी, सगळं मासळी पकडायचं साहित्य खाली आणलं आणि त्याच दिवशी तिने ते गंजलेले गळ तेल लावून साफ केले आणि गळाची दोरी, लांब काठ्या आणि एका मडकीत गांडुळं घेऊन ती शकू, लता, नलीला घेऊन समुद्राच्या उतरणीवर गेली आणि चांगले 2 तास पागवून तिने मडकीभर लहान मासळी पकडली आणि घरी आली. त्या दिवशी आजीने त्या मासळीची आमटी आणि भात आपल्या पोरांना खायला घातला आणि म्हणाली, शकू, आता तू आणि लतानं बाकीचे शाळेत जायच्या आधी मासळी पकडून आणायची. शकू आणि लता त्यावेळी 7वी शिकून घरीच बसलेल्या होत्या. शकूनं चटकन आजीला विचारलं की, काय गाई, आता रोज या बारीक मासळीनं जेवायचं का? तांबडी आजी रागानं म्हणाली, शकू, आता रोज ह्याच तुम्ही पकडलेल्या मासळीनं जेवायचं.
तुमच्या बाबांबरोबर आपले रावस, हाजवा, बांगडे खायचे दिवस संपलेत. त्यानंतर तांबड्या आजीच्या चुलीवर नेहमी समुद्रातली लहानशी परंतु चवदार आमटी तिच्या मडक्यात शिजत होती. आजीच्या पलंगाखाली काजूच्या दारूच्या रिकाम्या बाटल्या खूप होत्या. तांबड्या आजीने एक दिवस त्या सगळ्या बाटल्या टोपलीत भरल्या आणि दूर खडकावर नेऊन फेकून दिल्या. आजोबांबरोबर तांबड्या आजीचं आणि रावणाचं दारू पिणं संपलेलं होतं. एकदा माझ्या तांबड्या आजीनं पानग्या पोस्टमनला शकूला पाठवून घरी बोलवून घेतलं. हा पानग्या पोस्टमन आजोबांचा चांगला सहकारी होता, मित्र होता. आजोबांच्या अशा अचानक जाण्यानं त्याला सुद्धा फार मोठा धक्का बसला होता. तांबड्या आजीचं, तिच्या लहान मुलांचं त्यावेळी त्याला फार वाईट वाटलं होतं. तांबड्या आजीचा निरोप मिळताच तो तातडीनं घरी आलेला होता. तांबड्या आजीनं पानग्याला चहा केला आणि म्हणाली, भाऊजी, माझं एक काम होतं. मला यांच्या कामाचे पैसे तुम्ही आणून दिलेत. आज ते रुपये 6 महिने झाले आहेत तसेच माझ्या पत्र्याच्या पेटीत पडून आहेत. मला ना ते पैसे शकूच्या लग्नासाठी ठेवायचेत, तर मला सांगा मी त्या पैशाचं काय करू? पानग्या म्हणाला, तांबडे अक्का, अगं तू ते पैसे बँकेत भर. त्या रकमेवर तुला व्याज मिळेल आणि तुला जेव्हा पाहिजे त्यावेळी पैसे काढता पण येतील. आणि नंतर पानग्याबरोबर आजी बँकेत गेली. तिने अंगठा उमटवून आपले रुपये बँकेत भरले, आपलं खातं उघडलं. आता तांबडी आजी जरा निर्धास्त झाली, कारण अडीअडचणीला आता तिच्या हातात 4 पैसे राहणार होते. तांबडी आजी आता प्रत्येक गोष्टीत काटकसर करायला लागली होती. तिने कुमठेकरांची लाज सोडली आणि ती शकू, लता, नलीला आपल्या बागेतले पेरू, चिकू, सीताफळं, अननस, पपया, अंजीर, पपनीस जे काही म्हणून तिच्या झाडांवर पिकत होतं ते सगळं टोपलीत भरून बाजाराच्या पेडावर त्या तिघींना विकायला पाठवलेलं होतं. खादाड शकूला आपले वडील गेल्यापासून आईनं घरात चालवलेली काटकसर अजिबात पसंत नव्हती. तशी ही शकू पहिल्यापासून वागायला हुशार, पण फार मतलबी. ती काय करायची, आपल्या आईनं सांगितलेल्या भावापेक्षा जास्त किमतीनं फळं विकायची आणि वरच्या पैशातनं पांडुरंगाच्या हॉटेलमधनं जिलबी, गुळाचे खाजे, लाडू, बर्फी घेऊन तिघी बहिणी पेडाच्या कट्ट्यावर बसून ते खाऊन टाकायच्या. वास्तविक लताला, नलीला आपल्या आईला असं फसवणं अजिबात आवडत नव्हतं, पण शकूच्या धाकामुळे त्या दोघींचं काही चालायचं नाही. त्या शकू कधी काही झालं की त्यांना इतकं बडवून काढायची की त्यामुळे घरातली सगळीच भावंडं शकूला थोडी वचकूनच होती. नंतर पुढे नेहमी असं आईला फसवून खाण्याची सवयीनं लता आणि नलीला अशा खाण्याचं काही वाटेनासं झालं आणि त्याचाच परिणाम म्हणून त्या तिघींना हॉटेलच्या चमचमीत खाण्याची चटकच लागली. तांबडे आजीचं चित्रपट बघणं संपलं होतं. तरीसुद्धा तांबडी आजी कधी नारबाच्या थिएटरात चांगला पौराणिक चित्रपट लागला की आपल्या वाढलेल्या शकू, लता आणि नलीला चित्रपट बघायला पाठवायची. कधीकधी ती रूपालाही त्यांच्याबरोबर जा म्हणायची, पण फार चांगल्या गुणांची रूपा आपल्या आईसारखीच कधी चित्रपट बघायला त्या तिघींबरोबर गेली नाही. तांबड्या आजीला आपल्या पोरींनी महिन्यातनं एकदा चित्रपट बघणं मंजूर होतं, पण शकूचं तसं नव्हतं. तिला नारबाच्या थिएटरात लागलेला प्रत्येक चित्रपट बघायचा होता. आता तिचा हा हट्ट आजीची मोठी डोकेदुखी झाला होता. ते शकू काय करायची, तांबड्या आजीने जर तिला चित्रपट बघायला पैसे दिले नाहीत की ती सरळ आईला म्हणायची, पूर्वी तू प्रत्येक चित्रपट बघायचीस ना, आता आम्हाला बघू दे. मग आजी कावायची आणि म्हणायची, अगर रांडेचे शकू, तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. तेव्हा प्रत्येक चित्रपट बघणं मला परवडायचं, पण आता नाही ना तशी परिस्थिती राहिली. आज जर तुमचे बाबा असते ना तर मी दर चित्रपट बघायला तुम्हाला पाठवलं असतं की ग. तरी शकूला आईचं हे प्रत्येक वेळी आज बाबा असते तर हे बोलणं ऐकून विलक्षण राग यायचा. शकूला ठाऊक होतं आईनं पेटीतून कितीतरी नोटा काढल्या आहेत, बँकेत भरल्या आहेत आणि फक्त आम्हाला दाखवायला ती पैसे नाहीत असं म्हणून रडत राहते. कधी शकूला वाटायचं आता बाबा नाहीत, आईला कुठे जाता येत नाही, म्हणून ती मुद्दाम मामा पोरींना घरात डांबून ठेवते. चांगलं चुंगलं खायला देत नाही. सदानकदा त्या मरतुकड्या काळ्या रूपाचं कौतुक करत असते. शकू मग आईचा हा राग घरात काढायची. माझघरात तिला आईने काही काम सांगितलं
की मुद्दाम मडक्या आपटून फोडून टाकायची. तांबडे आजीनं शकूला कुठल्याही गोष्टीचं नाही म्हटलं की ती घरात तमाशाच करायची. आपल्या लहान भावंडांना याने त्या कारणानं विनाकारण धरायची, वाटेल तसं मारत सुटायची. रस्त्यावरून येणारे जाणारे कुमठेकर ऐकतायत याची पर्वा न करता ती वेड्यासारखी सगळ्यांना शिव्या देत सुटायची. आईच्या रागानं ती झाडावरची फळं मुद्दाम तोडून टाकायची. तांबडी आजी शकूच्या ह्या वागण्यानं प्रचंड वैतागली होती. रोज सुरई भात आणि मटणा कोंबडीची आमटी मागणाऱ्या शकूला ती काय बोलणार होती. तिचा एवढासा रघुसुद्धा समजूतदार होता, पण लग्नाला आलेली ही घोडी मात्र काहीही समजून घेत नव्हती. याचं फार मोठं दुःख तांबड्या आजीला होत असायचं. शकू काय करायची, झाडावरची पिकलेली फळं तोडायची, दिवस रात्र खात बसायची. मग आजीचा संयम सुटायचा. तांबडी आजी खूपदा आपल्या वाढलेल्या मुलीवर असा हात टाकणं चांगलं नाही म्हणून शकूचं हे वागणं होता होईल तेवढं सहन करायची. आजीला कळायचं की आजूबाजूच्या कुमठेकरांचे कान तिच्या घराकडे लागलेत. पण शकूचं खूप काही झालं की आजी जे हातात मिळेल त्यांनी तिला बडवून काढायची आणि शकूसुद्धा नंतर पळत पळत फाटक उघडून रस्त्यावर जाऊन ठो ठो बोंबलून पाय आपटत राहायची. येणारे जाणारे कुमठेकर मुद्दाम शकूला बघत उभे राहायचे तेव्हा आजीला लाजल्यासारखं व्हायचं, पण निर्लज्ज शकूला त्याचं काही नसायचं. ती आपले केस ओढायची, पाय आपटत राहायची. त्यावेळी तिला कळायचं की आपलं हे वागणं आपल्या आईला लाजिरवाणं होतंय आणि म्हणून ती मुद्दाम रस्त्यावर येऊन रडत ओरडत उभी राहायची. एकदा शकू असं रस्त्यात उभी राहून रडताना रूपा तिच्या जवळ आली आणि म्हणाली, "शके चल, घरात लोक हसतायत." आणि शकू रूपाला दगड उचलून मारत ओरडली, "रांडे काळे, मला लोक हसतायत? अगं तुझ्या वेड्या आईला ते हसतायत आणि तू मला सांगतेस की लोक मला हसतात म्हणून?" रूपा बिचारी डोळे पुसत घरात गेली आणि तांबडी आजी हा सगळा तमाशा घरातनं बघत बसली. सतत चोरून खाण्यानं शकू आता चांगली दणकट झाली होती. तिचा डावा डोळा आता जास्तच बारीक झाला होता. रामायणातल्या मंथरेसारखी ती दिसायला लागली होती. कुमठेकर तर तांबडीची मंथरा असं म्हणूनच शकूला ओळखायचे. शकूचा हा त्रास घरापुरता नव्हता. ती इथे तिथे शेजाऱ्यांकडे जायची, त्यांच्या चाहड्या करायची. प्रत्येक शेजाऱ्याची तिला खडानखडा माहिती होती. तसं पाहता आजी आणि एकाचा शेजार अगदी जवळ होता आणि बाकीच्या कुमठेकरांची घरं आजीच्या घरापासून लांब होती, पण तरीसुद्धा शकू इथे तिथे भटकून लोकांच्या घरात भांडणं लावून द्यायची. त्यावेळी कोणी कुमठेकरीण तांबड्या आजीच्या फाटकाजवळून यायची, ओरडायची, म्हणायची, "तांबडे माय, आपल्या ह्या मंथरेला सांभाळ, आमच्या घरात आग लावायला तिला सोडू नकोस ग बाय. अगो एक दिवस याचा परिणाम वाईट होईल हो." आणि आजी काही न बोलता गप्प घरात बसून राहायची. शकूला सुद्धा ती एका शब्दानं बोलायची नाही, कारण तिला ठाऊक होतं आपल्या एका बोलण्यानं पुढं किती रामायण होईल. आता कुमठेकराच्या घरात शकूबद्दल चर्चा व्हायला लागली. खूप जणी आजीला येऊन तिच्याबद्दल काही बाई सांगत आणि तांबडी आजी आपलं हे सोंग कसं आहे हे माहीत असल्यामुळे गप्प राहत असे बिचारी. शकूच्या ह्या असल्या वागण्यामुळे आजीला आता तिच्या लग्नाची चिंता वाटत होती. तसं तिने अंबाबाईच्या विठ्ठल भटांना आणि मारुती मंदिराच्या नारो भटांना शकूबद्दल सांगून ठेवलं होतं. शकू, लता, नलिनी दररोज पेडावर फळे विकायला जायच्या, पण आजीच्या धाकामुळे गावातली तरुण पोरं या तांबड्या आजीच्या पोरींपासनं 4 पावलं दूर राहत असत. पण आता व्हायचं काय? मोठ्या झालेल्या शकूची नजर आजूबाजूच्या तरुणांवर खेळायची. कधी जरा बऱ्या दिसणाऱ्या एखाद्या तरुणाकडे बघून ती हळूच हसायची सुद्धा. त्यावेळी तिचा डावा डोळा आत जाऊन बंद व्हायचा. शकूचं ध्यान विचित्र दिसायचं. नंतर तो तरुण शकूकडे बघत खो खो हसत पुढे जायचा. तसे गावचे तरुण सुंदर लतेला आणि नलीला दुरून बघून शीळ घालायचे. परंतु उंच आडदांड अंगकांतीच्या शकूला तिचा एक बारीक डोळा बघून हसायचे. रामायणातली शूर्पणखा पेडावर फळे विकते म्हणून शकूला चिडवायचे, तर कधी शकूकडे बघून "अरे ही कोणाला डोळा मारते रे" असं म्हणून खो खो हसायचे. शकू मग भान हरपून त्या तरुणांना शिव्या घालायची आणि मग पेडावर तमाशा व्हायचा.
आजीला जेव्हा हे कळलं तसं नंतर तिने शकूला पेडावर फळे विकायला लता आणि नलूबरोबर पाठवायचं बंद करून टाकलं आणि मग घरी बसलेल्या शकूचा छळ आजी निमूटपणे सहन करायला लागली. वास्तविक शकूच्या मनात आपली सुंदर आई आणि आपल्या सुंदर बहिणींबद्दल एक प्रकारची असूया होती. ती जेव्हा जेव्हा आपल्या आरशात बघत असे तेव्हा आपला तो डावा लहान डोळा बघून तिला तिच्याकडे बघून हसणारे ते तरुण आठवायचे. लता नलीला बघून शिट्टी मारणारे तरुण तिला आठवायचे आणि त्यामुळे स्वतःच्या कमीपणाचा एक न्यूनगंड आपोआप तिच्या मनात तयार झाला होता आणि मग वाईट वृत्तीची शकू जास्तच वाईट आणि ईर्ष्याळू बनलेली होती. प्रत्येक गोष्टीत ती आपल्या सुंदर आईवर, बहिणीवर राग काढायला लागली होती. आणि शकूच्या या कीर्तीचा डंका आजूबाजूला वाजत होता, त्यामुळे तिच्यासाठी एकही स्थळ येत नव्हतं. शकूबरोबर रूपाही मोठी व्हायला लागली होती. शकू, रूपा, लता, नली यांच्या परकर पोलक्यातनं त्यांच्या कोवळ्या वक्षस्थळाचे उभार तांबड्या आजीला अस्वस्थ करायला लागले होते. कुमठ्यात म्हटलं जायचं की पोराच्या मिसरुडीची काळी रेषा आईबापाला आधार देते, तर पोरींच्या वक्षस्थळाचे उभार आईबापाची झोप उडवते. आणि हे खरं होतं. तांबड्या आजीची झोप उडाली होती. रूपाला आता 14वं वर्ष लागलं होतं. तसं लता आणि रूपामध्ये फक्त 8 दिवसांचं अंतर होतं. रूपाला 14वं वर्ष लागलं आणि बारीक, काटकोळी परंतु रेखीव रूपा आता पूर्वीपेक्षा थोडी अंगानं भरली. नीटनेटकी रूपा आपल्या काळ्याभोर डोळ्यांनी, काळ्या लांब केसांनी देखणी नाही पण चांगली दिसत होती. एकदा रूपा अगदी सकाळी माय माय करत धावत आजीकडे आली, त्यावेळी तांबडी आजी नुकतीच आपली आंघोळ आटोपून लुगडं नेसत होती. रूपाची ती आर्त हाक ऐकून आजी कसं तरी लुगडं अंगाभोवती गुंडाळून घाईघाईत बाहेर आली. तिला वाटलं एकानं काहीतरी गडबड केलेली असावी. तांबडी आजी मोरीच्या बाहेर आली तर रूपा रडत आलेल्या आजीला बिलगली आणि रडत म्हणाली, माय, रात्री पुढच्या दारावर कोणीतरी तरुण धक्के मारत हळू आवाजात रूपा रूपा म्हणत होते आणि नंतर कोणीतरी म्हणालं, कौलावर चढा, आज जाऊ. मी जोरात माय माय म्हणून ओरडले, तसे सगळं शांत झाले. तांबडी आजी हे ऐकून एकदम स्तब्ध झाली. तिनेही अनेकदा बघितलं होतं, रूपाच्या घरावरून जाताना गावातली उन्हाळ पोरं शिट्ट्या मारत जातात. त्यावेळी आजीनी पुढे येऊन त्या सगळ्यांना शिव्या घातल्या होत्या, पण आता एकट्या असलेल्या रूपाच्या दारावर धक्के मारून कौलं काढून आत जाण्याची भाषा ऐकून आजी गडबडली. तिने घाबरलेल्या रूपाला तसं काही दर्शवलं नाही, पण तू घाबरू नकोस म्हणून तिला दिलासा दिला आणि आपलं लुगडं ठीकठाक करून आजी त्याच वेळी रूपासह तरातरा शेषाद्री सरपंचाच्या अंगणात पोचली. तिने आवाज दिला, अरे शेषाद्री. आणि नुकतेच उठलेले शेषाद्री तांबड्या आजीचा आवाज ऐकून उडाले. हे लाल तांबडा आकरीत आज सकाळी आपल्या अंगणात कसं, हे काही त्यांना कळेना. ते आपल्या माडीवरच्या खिडकीतून आजीकडे बघत म्हणाले, अगे तांबडे माय, ये आत ये. तर आजी अंगणातनं म्हणाली, शेषाद्री, तुझं ते नवं धोतर नेस, पळत अंबाबाईच्या देवळात ये आणि नंतर हागायला जा. शेषाद्री खिडकीतनं बरं म्हणाले आणि नवीन धोतर नेसायला पळाले. तांबडी आजी अंबाच्या मंदिरात रूपाला घेऊन आली. देवळात जास्त गर्दी नव्हती. ती तिथे शेषाद्रीची वाट बघत उभी राहिली आणि शेषाद्री पळत आल्यावर ती त्यांना घेऊन सरळ विठ्ठल भटाकडे गेली. विठ्ठल भटाच्या पुढ्यात रूपाला लोटलं आणि शेषाद्रीला म्हणाली, तू कुमठ्याचा सरपंच ना रे. विठ्ठल भटाकडे वळाली, ओरडली, आणि तू अंबाच्या देवळाच्या भटजी ना रे. हां, अरे तुम्ही दोघं जिवंत असताना या पोरीच्या दारावर रात्री धक्के बसतात. गावातले मवाली हिच्या कौलाची घरं काढून आत शिरायच्या गोष्टी करतात. आता मी विधवा बाई किती म्हणून हिला सांभाळणार. हे बघ शेषाद्रे आणि विठ्ठल भटा, उद्या काही हिचं कमी जास्त झालं तर तुम्ही दोघं त्याला जबाबदार. तेव्हा विठ्ठल भटजी घाईघाईत पुढे आले आणि म्हणाले, तांबडे माय, मी उद्या रूपासाठी पोरगा बघतो. लग्नाचं तू आणि शेषाद्री काय ते ठरवा. त्या सकाळी तांबडी आजी विठ्ठल भटांवर, शेषाद्रींवर रूपाच्या लग्नाची जबाबदारी टाकून रूपाला घेऊन निवांत घरी परत आली. त्यानंतर तांबडी आजी रात्री रूपाच्या घरी लताला, नलीला आणि येशाला झोपायला पाठवायला लागली.
एका अजूनही आपल्या तुका आणि बाटीबरोबर जगाचं भान विसरून बोलत राही. आपल्या पोरीवर कसला प्रसंग ओढवला याची काही जाणीव तिला नव्हती. तांबडी आजी रात्री बेरात्री उठायची, आजूबाजूचा कानोसा घेत रूपाच्या फाटकापर्यंत फिरून यायची. एकदा रात्री 2च्या सुमाराला तांबडी आजी अशीच आपल्या फाटकातनं निघाली आणि तिला त्या अंधारात 2 तरुण रूपाच्या फाटकाजवळ दिसले. झालं, तांबडी आजी एखाद्या मारक्या बैलासारखा दगड उचलून त्या तरुणांच्या दिशेनं फेकत त्यांच्या अंगावर धावून गेली. त्यावेळी तांबड्या आजीच्या तोंडून कधी कोणी ऐकल्या नसतील अशा भयंकर शिव्या बाहेर पडत होत्या. तांबडी आजी बरंच अंतर पळत दगड मारत त्या तरुणांच्या मागे धावली आणि त्या अंधारात दिसेनासे झाल्यावर ओरडत गाव गोळा करत आपल्या फाटकाजवळ आली. तोपर्यंत कुमठेकर तिथे गोळा झाले. तांबडी आजी संतापली, त्या सगळ्यांच्या अंगावर ओरडली की अरे, तुमच्या कोण नसलेल्या पोरीच्या फाटकाजवळ रात्री बेरात्री मवाली तरुण येतात आणि तुम्ही दारू पिऊन बायकांच्या लुगड्यात झोपता. तिने सर्रास सगळ्या कुमठेकरांना भयंकर शिव्या घातल्या. तांबडे माय चुकलो असं म्हणत जो तो कुमठेकर तिथनं सटकला, पण त्यानंतर मात्र रूपाच्या फाटकाजवळ कुणीच फिरकलं नाही. माझी तांबडी आजी आपल्या आणि रूपाच्या घराला एखाद्या कणखर भिंतीप्रमाणे आडोसा करून ताठ उभी राहिली होती आणि तिच्या त्या सावलीत रूपाचं घर अगदी सुरक्षित झालेलं होतं. श्रोते हो, तुम्ही ऐकताय आयडा बॅरेटो लिखित तांबड्या आजीचे सारवलेले अंगण ही कादंबरी. आज या कादंबरीचा 10वा भाग तुम्ही ऐकलात. 11वा भाग ऐकूयात उद्या. तोपर्यंत नमस्कार.